नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजही जी आर हा निर्गमित झाला नाही. कारण महिना संपून 2 ते 3 दिवस झाले. आज तिसरा दिवस आहे. तरी सरकारने जी आर निर्गमित केला नाही. कारण लाडक्या बहिणीमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे. तो म्हणजे की या रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सरकार बहिणीला डबल गिफ्ट देणार आहे का? जसे की एकदाच 2 हप्ते देतील का? असं खूप साऱ्या लाडक्या बहिणीला वाटत आहे. परंतु रक्षाबंधन हे महिन्याच्या शेवटी आहे. तर सरकार लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट देऊ शकतं का? असा एक प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे, की आम्हाला 2 हप्ते मिळतील का? तर लाडक्या बहिणींना एक मोठा प्रश्न पडला आहे. जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का? कारण आता रक्षाबंधन महिन्याच्या शेवटी आहे. तर सरकार आता डायरेक्ट हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा करावं. म्हणजेच 1500-1500 एकूण ₹3000 जुलै आणि ऑगस्ट. आता ऑगस्ट महिना सुरू आहे. ऑगस्ट महिन्यामध्येच रक्षाबंधन आहे. तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना एक चिंता लागली आहे, की जे काही रक्षाबंधनची ओवाळणी आहे, तर मुख्यमंत्री साहेब हे लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देतील का? आणि यामध्ये आणखी कोणतीही अपडेट आली नाही, जेणेकरून की तुम्हाला डबल हप्ते मिळतील. जुलै आणि ऑगस्ट हा हप्ता रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती आम्ही देऊ किंवा जुलैचा हप्ता काही दिवसानंतर देऊ. नंतर मग ज्या दिवशी रक्षाबंधन आहे, त्या दिवशी ऑगस्टचा हप्ता आम्ही जमा करू. याबद्दल आणखी कोणती डिटेलमध्ये माहिती आली नाही. कारण खूप साऱ्या लाडक्या हेच वाटत आहे, की आता ऑगस्टच्या महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती त्यांचा जो काही हप्ता आहे ₹1500, तर त्यांचा भाऊ हा त्यांना हप्ता देईल का? याकडे लक्ष लागलेलं आहे. तर सरकारला ओवाळणी ही द्यायलाच पाहिजे. कारण सर्व लाडक्या बहिणी आहेत. त्यांना रक्षाबंधन निमित्ताने ओवाळणी सरकारला ऑगस्टचा जो काही हप्ता आहे, तो त्यांना दिलाच पाहिजे. तर याबद्दल जर कोणती माहिती आली, तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर चॅनल जर नवीन आला असाल, तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशीच वेळोवेळी माहिती तुम्हाला मिळत राहील. तर बघूयात. आणखी याबद्दल स्पष्टीकरण काही आलं नाही. कारण आता जुलैचा जो काही हप्ता आहे, तोच टाईमावर त्यांनी देत नाहीत. आता या ऑगस्टमध्ये रक्षाबंधन आहे. तर या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती जर सरकारने जर ठरवलं, की लाडक्या बहिणींना ओवाळणी द्यायचं आहे, तर जर ठरवलं, तर हे तुम्हाला याच महिन्यामध्ये तुम्हाला दोन्ही हप्ते मिळू मिळू शकतात. याबद्दल स्पष्टीकरण आणखी नाही. जर दोन्ही हप्ते एकत्र दिलं, तर लाडक्या बहिणीची जे काही रक्षाबंधन आहे, ही गोडच होणार आहे. तर सरकारला लवकरात लवकर याबद्दल निर्णय घ्यायला हवं आणि जे काही जुलै आणि ऑगस्टचा जो काही दोन्ही हप्ते आहेत, ते एकत्रित लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा केलं पाहिजे. जेणेकरून की लाडक्या बहिणी खुश होतील, त्यांची रक्षाबंधन ही चांगली होईल. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? सरकार लाडक्या बहिणींना ओवाळणी ही देईल का? याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. आणि याबाबत जे काही अपडेट येईल, सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येईल. तर काळजी करू नका. जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळतीलच असं मला वाटतं. कृपया तुमचं पण जे काही प्रतिक्रिया आहे, ते कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.